झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत। या प्रकरणी पार्थ पवार यांच्या विरोधात एफआयआर दाखल व्हायला पाहिजे होती, मात्र दुर्दैवानं विरोधी पक्षनेतेच नाहीत, त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा मांडला गेला नाही, असं दमानिया म्हणाल्या आहेत। या प्रकरणी केवळ अमेडिया कंपनीवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे। आता कोकाटेंच्या विषयाची चर्चा सुरू झाल्यानं हा विषय संपेल असं अजित पवारांना वाटलं होतं, मात्र हा विषय इथंच थांबू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। दुर्दैव असं आहे की आता महाराष्ट्रात विरोधी पक्षच उरला नाहीये आणि जे काही थोडी माणसं आहेत ते सुद्धा आता भाजपच्या वाट्यावर आहेत की काय अशी शंका येते। म्हणून त्यांनी अधिवेशन असून सुद्धा त्यांच्यात पार्थ पवारला जाब विचारण्याची, अजित पवारांना जाब विचारण्याची ताकद नाहीये। आमच्याकडे आता आलेले काही कागदपत्र इतके स्ट्रॉंग आहेत की खरं तर ताबडतोब पार्थ पवार याच्यावर एफआयआर होऊन त्याला चौकशीसाठी त्याला सुद्धा बोलवलं गेलं पाहिजे। खरं तर अटक त्यांची झाली पाहिजे, कारण जे जे पेपर्स एकानंतर एक फ्रॉड केलंय, म्हणजे आधी सप्लिमेंटल LLP करून डेटा सेंटर काढणं, LOI करून खोटे LOIला पेपर देणं, त्यानंतर ॲड्ज्युडिकेशन करणं, मग सेल डीड करणं आणि त्यानंतर पोझेशनपर्यंत जाणं, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने अमेडिया LLPच्या पार्थ पवारांनी केलेल्या होत्या। पण अजून अधिकाऱ्यांमध्ये हिम्मत नाही आहे की ते पार्थ पवारचं नाव त्यांनी अजून FIRमध्ये घातलेलं नाही आहे। सप्लिमेंटल त्याच्यात स्टेटमेंट देखील झालेलं आहे, ज्याच्यात अजूनही फक्त अमेडियाचंच नाव घातलं गेलं आहे। अनेक खुलासे मला करायचे होते, पण गेले 2 दिवस कोकाटे रामायण चाललंय, म्हणून मी म्हटलं की आधी हे आटपू दे। त्यांना वाटत असेल अजित पवारांना की कोकाट्यांच्या रामायणामुळे पार्थ पवारचं कुठेतरी प्रकरण मिटून जाईल, ते बिलकुल मिटून देणार नाही आहेत। हे जसं संपलं की मी पुन्हा पार्थ पवारांचं प्रकरण लावून धरणार आहे।